Shalom, good evening, everybody, to this study of the book of the Gospel of John. सर्वांना शलोम आणि शुभ संध्या आणि योहान कृत शुभ वर्तमानाचा पुस्तकाचा जो आपण अभ्यास करत आहे त्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. So, I want to welcome everybody in the name of Yeshua, our Lord and Savior. आपला तारणारा आणि जो प्रभू आहे त्या येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. And last time we studied a very, very deep concept of the first verse of the Gospel of John. आणि आपण मागच्या वेळेस योहान कृत शुभ वर्तमानाचं जे पहिलं वचन आहे त्या पुस्तकामधलं त्याच्याबद्दल आपण काही खोलवर असा अभ्यास पाहिला आहे. And we concentrated basically on one word called beginning or Bereshit, and expounded the various deep insights into the personality of God. आणि आपण जो सर्वात पहिला शब्द आहे बेरेशीत ज्याला म्हणतात, प्रारंभी किंवा सुरुवातीला, अगोदर हा जो शब्द आहे याच्याबद्दल काही सखोल माहिती, परमेश्वराचा जो स्वभाव आहे या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणामध्ये पाहिलेल्या आहेत. And we seen that when it says in the beginning, it's basically talking about the source of all creation was embedded within God, and everything started within God in his divine will to create. आणि प्रारंभी किंवा अगोदर, सुरुवातीला ह्या शब्दामधून आपण पाहिलं की प्रत्येक गोष्टीचा जो उगम आहे, ज्याची सुरुवात आहे ती परमेश्वराच्या आत, त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे झालेली आहे. So that was the source. Now let's look at the part 2 of this word beginning, Bereshit, and let's understand now the execution of all creation. आणि बेरेशीत हा शब्द आहे, प्रारंभी हा जो शब्द आहे त्याचा आता आपण आज दुसरा भाग पाहणार आहे की जे सृष्टीची निर्मिती आहे त्याच्या संदर्भामध्ये. So when we use the word beginning, it automatically takes us to a place and brings us to a word called time. आणि ज्यावेळेस आपण प्रारंभ किंवा सुरुवात हा शब्द वापरतो तर आपोआपच त्याचा अर्थ हा होतो की कुठल्या तरी वेळेची, काळाची, समयाची सुरुवात. That means there is a point in the existence of God in his eternity where he decided to start something new, and that point of start was the creation of time. आणि जो सार्वकालिक परमेश्वर आहे त्यांनी कुठल्या तरी गोष्टीची निर्मिती करण्याचा विचार किंवा सुरुवात केलेली आहे आणि तो जो बिंदू आहे, ज्या क्षणापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या वेळेपासून वेळ जी आहे, समय जो आहे तो मोजण्यात येत आहे. So time now is the fundamental channel that has been used by God for the execution of all creation. आणि म्हणून आता वेळ जो आहे हे एक मोजमाप, मापदंड देवाने आता उपयोगात आणलेला आहे आणि ज्याच्याद्वारे त्यांनी संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणलेली आहे. So now let's look at time, the time aspect in this Bereshit, because it says in the beginning, which means it's talking to us about a certain point and that start, that moment of time. आणि म्हणून आपण आज पाहणार आहोत की इथे प्रारंभी किंवा सुरुवातीला असं म्हटलेलं आहे, तर तो जो वेळ आहे, समय जो आहे, जो मोजण्याची सुरुवात झालेली आहे त्या समयाबद्दल आणि त्या वेळेबद्दल आपण जाणून घेऊयात. Before all creation was executed and came into being, God first manifested time, and it is within the channel of time that God is now bringing reality and existence into being. आणि सृष्टीची निर्मिती करण्याच्या अगोदर देवानी एका वेळेच्या रूपामध्ये स्वतःला प्रगट केलेलं आहे आणि त्या वेळेचं एक परिमाण पकडून त्याने आता सृष्टीची निर्मिती केलेली आहे. So now within time, let us define what time is. Time is something that happens. Time is something that is constantly becoming and happening. आता वेळ म्हणजे काय, त्याची जर सोपी व्याख्या आपण पाहिली तर काहीतरी घडलेलं आहे किंवा काहीतरी घडत आहे म्हणजे वेळ आहे, समय आहे. So time is changing and it's happening every second.
Every second something is happening, and that's what time is. आणि वेळ म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी काहीतरी घडत आहे, प्रत्येक क्षणाला बदल घडत आहे आणि म्हणजेच वेळ आहे. So within this 1 second, which is happening every 1 second, multiple million billion things are occurring and happening all over reality. आणि जो 1 सेकंड जरी आपण पकडला, तर त्या एका सेकंडमध्येच अब्जावधी, लक्षावधी अशा गोष्टी सर्वत्र घडत आहेत. So all of existence and creation is encased and is encompassed within the channel of time. And God has used time now to unfold existence. आणि मग जी सृष्टी आहे किंवा जे अस्तित्व आहे, ते ह्या वेळेमध्ये जसं काय त्याचं मोजमाप करण्यात येत आहे, त्याच्यामध्ये दवडून ठेवलेलं आहे परमेश्वराने आणि मग देव ते हळू-हळू उलगडून सर्वांसमोर आणत आहे. That is why time is not stagnant. And time, every second of existence, there is change, there is movement, there is occurrence, and something is constantly living, dying, being born again, and everything is new. Not 1 second is the same as the other. आणि म्हणूनच समय जो आहे, वेळ आहे, ती थांबून राहत नाही, तर ते पुढे-पुढे वाढत जाते. काहीतरी घटना घडतात, गोष्टी घडत राहतात. कोणाचा तरी जन्म, मृत्यू होतो, कोणीतरी जगत आहे, काहीतरी गोष्टी घडत आहे. काळ, समय कधीच थांबून राहत नाही. तो पुढे-पुढे वाढत चालतो. So, time is becoming. Time is coming from, we don't know. It's just unfolding before our eyes. It's coming from nowhere. आणि वेळ जो आहे, तो कुठूनच येत नाही. तो कुठून येतो हे कुठल्या मनुष्याला ठाऊक नाही. परंतु वेळ अशी गोष्ट आहे, की ते पुढे घडणाऱ्या गोष्टी फक्त आपल्या समोर प्रगट करत राहत आहे. We can only experience 1 second of our life at a time, in a moment. आणि आपण तो एक क्षण आणि त्या समयामध्ये आपल्या आयुष्याचा 1 सेकंड जर विचार केला, तर तो 1 सेकंड आपण जगत असतो, त्याचा अनुभव घेत असतो आणि गोष्टी घडताना पाहत असतो. So now, once we understand this, we will realize that human beings and all creation is constantly unfolding and coming because of the divine will of God, wanting to create and to affect change and to sustain everything within this channel of time. आणि जर आपण ह्या गोष्टींचा खोलवर विचार केला, तर आपल्याला हे समजेल, की मनुष्य आणि संपूर्ण सृष्टीचं जे अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये होणारे बदल आहे, त्याचे जे पुढं चालणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या परमेश्वराच्या दृष्टीने समयाच्या एका परिमाणामध्ये मोजल्या जात आहेत. It was at this point of uh, uh, of the existence of God where He said, "Let's create," and He created time. And at that point of time was the Word, because the Word was with Him, and the Word was in Him, and He and the Word was one. So therefore, it says, in the beginning was the Word was with God, and the Word was God. आणि जो सार्वकालिक परमेश्वर आहे, त्याचा अस्तित्व असताना त्याने एका क्षणामध्ये हा विचार केला, की आता आम्हाला काहीतरी निर्मिती करायची आहे आणि त्या क्षणाच्या ज्यावेळेस त्याने हा विचार करून त्या कार्याला सुरुवात केली, त्या क्षणाच्या अगोदरपासूनच शब्द होता आणि म्हणून म्हटलेलं आहे, की प्रारंभी शब्द होता, तो देवासह होता आणि तोच देव होता. So in the beginning, visibly, everything visibly, there was nothing. There was just darkness. There only existed God, but He was unseen, unheard, and not able to be experienced. आणि मग ह्या सर्व गोष्टींची सुरुवात होण्याच्या अगोदर देव अस्तित्वात होता, परंतु तो दिसत नव्हता, त्याला ऐकू शकत नव्हतो आणि त्याचा अनुभव देखील करू शकत नव्हतो आपण. And then God says, because I am thinking of creating something within this thing called time, I need to first manifest who I am. I need to show who I am.
आणि मग देवाने विचार केला, की मला ह्या समयाची आणि गोष्टींची निर्मिती करायची आहे. मग त्याच्या अगोदर मी कोण आहे, हे मला स्वतःला आधी प्रगट करणं गरजेचं आहे. So God manifested himself into an express image which we are going to talk about. आणि मग देवाने स्वतःला ज्या प्रतिमेमध्ये सादर केलं, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. So out of a place where there is nothing can be seen, nothing can be heard, nothing can be experienced, suddenly there was this bright light and expression of the unseen God now revealing himself out of darkness and saying, okay, this is who I am. आणि मग आपण अशा ठिकाणात आहो, की अंधकाराचं ठिकाण आहे आणि आपल्याला देव दिसत नाही, पाहता येत नाही, ऐकू येत नाही, त्याचा अनुभव घडत नाही आणि मग देवाने आता स्वतःला प्रगट करण्यासाठी आणि मग अचानक मोठा प्रकाश झाला आणि मग त्यामधून देव स्वतःला आता प्रगट करायला लागलाय, की मी आहे. So this light, which first emanated out of a point in darkness and suddenly became visible. And in this light, all his attributes of who God is, he invested himself into that light and into that being which was emanated from him. आणि मग त्या अंधकारामधून देवाने स्वतःचं अस्तित्व प्रगट करण्यासाठी अगोदर जो प्रकाश निर्माण केला, त्या प्रकाशाच्या द्वारे त्याने त्याचं जे अस्तित्व दाखवलेलं आहे, त्यामध्ये परमेश्वराचे सर्व गुणधर्म आणि त्याचे वैशिष्ट्य तो जे आहे ते सर्व त्या प्रकाशाच्या द्वारे प्रगट झालेलं आहे. Because he said, I am going to use loving kindness and justice as the foundation of all physical reality going to be created. आणि म्हणून देवाने म्हटलं, की दयाळूपणा जे आहे आणि न्यायत्व त्याचं जे आहे, हे अस्तित्वात आणून त्याच्याद्वारे मी संपूर्ण सृष्टीची रचना करणार आहे. त्यांच्या ठायी ते ठेवणार आहे. So the invisible God, which cannot be seen, heard, feel, felt, or experienced, now suddenly has invested himself into something which is visible, pure light, and this light is invested by God the Father in wisdom, understanding, knowledge of all things, ready to create physical creation. आणि मग जो देव आता आपल्याला अगोदर पाहता येत नव्हता, ऐकू येत नव्हतं, अस्तित्व जाणवत नव्हतं, अशा देवाने स्वतःला प्रकाशाच्याद्वारे आता प्रगट करायला लागलेला आहे आणि मग नंतर त्या देवाला आपण आता ऐकू शकतो, पाहू शकतो आणि त्याचं अस्तित्व जाणवू शकतं आणि त्याच्याद्वारे तो संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याची भौतिक निर्मिती करत आहे. So the visible side of God, which is this light, which contains all the essence of the Father, who he invested in. Now, this visible light is the perfect replica and the perfect essence of who the Father is. Therefore, Jesus says, if you have seen me, you have seen the Father. आणि हा जो प्रगट होणारा दिव्य असा प्रकाश आहे, त्या प्रकाशाच्या द्वारे देव जो पिता आहे, त्याने त्याचं संपूर्ण अस्तित्व प्रगट केलेलं आहे. त्याला आपण संपूर्ण स्वरूपात त्याने प्रगट केलेलं आहे आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हटलं आहे, की ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्याला पाहिलं आहे. So now, through this expressive image of who the unseen God is creating everything. He's speaking, he's talking, and he's showing his love, kindness, beauty, wisdom, understanding, knowledge. Everything is being expressed to this first expression of the unseen God. आणि मग आपण हा जो देव आहे, जो अगोदर आपल्याला ठाऊक नव्हता, त्याच्याद्वारे त्याने त्या प्रकाशाच्या द्वारे स्वतःला प्रगट केलेला आहे. त्याला आता आपण मात्र त्याचं अस्तित्व जाणवू शकतो, त्याला पाहू शकतो, त्याला ऐकू शकतो आणि ह्या सर्व जाणीवा ज्या आहेत, त्या आपल्याला प्राप्त होऊ शकतात. To understand this a little, let's jump to the book of Hebrews, chapter 1, verses 1, 2, and 3. आणि हे अगोदर चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची पहिली 3 जी वचनं आहे ती पाहणार आहोत. God, who at many times and in different manners spoke in time past unto the fathers by the prophets, has in these last days spoken unto us by his Son,
whom he has appointed heir of all things, by whom also he made all the worlds. Listen to what the Bible is saying. Then in verse 3 he says, who being the brightness of his glory and the express image of his person, and upholding all things by the word of his power, when he had by himself purged our sins, sat down on the right hand of the majesty on high. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. He is the express image of God. What I explained to you, that the invisible God now is visible because he has expressed all his attributes in this visible Son of his. आणि देवाचं जे अस्तित्व प्रगट झालं आहे ते त्याचा पुत्र जो आहे त्याच्या रूपामध्ये प्रगट झालेला आहे. परमेश्वराचे स्वभाव, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे गुणधर्म हे सर्व एकत्रित होऊन त्या पुत्राच्या प्रतिमेच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहेत. So the Son and the Father, they are one. You cannot separate the two. आणि म्हणून पिता आणि पुत्र हे एकच आहे, त्या दोघांना वेगळं करू शकत नाही. And the power that is with them is his power, or his Holy Spirit, that operates with the Father and the Son together. आणि ते जे सामर्थ्य आहे पिता आणि पुत्राचं मिळून, ते सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये ते प्रगट होतं आणि ते पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकत्रितरित्या ह्या गोष्टी प्रगट करतात. So essentially there are now three, there is only one. आणि म्हणून जर आपण हे नीटरित्या समजून घेतलं तर ते तीन नाहीत वेगवेगळे, परंतु ते एकच आहेत. Now you'll have to understand the oneness of God, because this oneness of God can operate as the Father, and he can operate also as the Son, and he can operate as the Holy Spirit. आणि देव एकच आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तो एकच असलेला देव तो पित्याच्या रूपाने देखील कार्यरत असतो, पुत्राच्या रूपाने देखील कार्यरत असतो आणि पवित्र आत्म्याच्या रूपाने देखील तोच कार्यरत असतो. So this express image now, it is through this express image that God is speaking creation. He is making the physical world. He has created time, and through the channel of time, seconds of time is unfolding, and creation is being created, and time is flowing. आणि मग ही देवाची प्रगट झालेली प्रतिमा आहे, त्याच्याद्वारे त्याने सृष्टीची निर्मिती केली, त्याने वेळ जो आहे त्याची स्थापना केली, तो अस्तित्वात आणला आणि तो वेळ जसा पुढे सरकतो त्या वेळेच्याद्वारे त्याने सर्व गोष्टी प्रगट करायला सुरुवात केलेली आहे. Okay, so now we've understood the essential source, that is God, and now how he has expressed himself, and how he's brought forth into creation. Now verse 2 says, in John chapter 1 verse 2 says, the same was in the beginning with God. So Yohanan is telling us, and he's telling us how exactly this occurred at some point of time in the existence of God. आणि देव जो आहे त्याच्यापासून सर्व सृष्टीच्या निर्मितीचा उगम झालेला आहे. मग त्याने स्वतःला प्रगट केलं, त्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येत आहे. आणि मग आपण योहान 1:2 मध्ये पाहतो की तोच प्रारंभी देवासह होता आणि मग तो देवासोबत असताना त्याच्याद्वारे कशा गोष्टी अस्तित्वात आल्या हे आपल्याला समजलंच असेल. Verse 3, all things were made by him, and without him was not anything made that was made. So it is through this express image, the channel of which God has created everything. Without him, nothing has not been made. आणि तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. Verse 4, in him was life, and the life was the light of men. चौथं वचन, त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते.
You know, in the book of Matthew, Jesus says also, he says, just as the Father has life in him, so has he also given the Son to have life within him. That means the Son himself also has been invested with the fullness of life or eternal life, very much as the essence of the Father. It's the मत same. मत्तयाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की पित्याच्या ठायी जीवन आहे आणि माझ्या ठायी देखील तसेच जीवन आहे. याचा अर्थ आहे की जे पित्याच्या ठायी होतं तसं जीवन संपूर्ण स्वरूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो त्याच्या पुत्राच्या रूपात प्रगट झाला त्याच्या ठायी देखील ते अस्तित्वात होतं. Now, in him was life, and the life was the light of men. This is something we need to understand. It's very, very big. So hold, and we're going to talk about this, friends. आणि त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हे वचन खूप खोलवर आहे आणि आपण त्याच्याबद्दल अधिक पाहणार आहोत. Now, light has many, many levels of from pure light that emanated from the Father and that fills all the worlds to some degrees, till this physical world that we live in, which has very little of that original light. आणि परमेश्वरापासून उगम पावणारा जो प्रकाश आहे, तो प्रकाश वेगवेगळ्या थरांमधून जात आणि जो आपली जी जीवसृष्टी आहे आपल्यापर्यंत फार थोडक्या प्रमाणात तो पोहोचत असतो. Now, above the human consciousness, now I'm coming to a human being because you will understand this better. A human being operates in consciousness on self-consciousness. आणि मी मनुष्यांबद्दल बोलेल म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने हे समजेल, की मनुष्य जो आहे त्यांना एक विवेक बुद्धी असते आणि त्याच्याद्वारे ते गोष्टी त्यांच्या जीवनात घडत असतात. So the highest point in a human being is his mental or mind processes where he is actually functioning on the highest level of being a human being. मनुष्याची चेतना जी असती म्हणजे त्याचा जो मेंदूचं कार्य करण्याची पद्धत आहे, हे मनुष्याच्या अस्तित्वाचा सर्वात परमोच्च बिंदू आहे. Okay, but above that, above his mind processes, above his self-consciousness, there is the consciousness of light or pure light that comes from God that has filled his mind. आणि मनुष्याचे हे जे विचार आणि त्याची जी चेतना त्याच्या ठायी आहे देवाने ठेवलेली, त्या सर्वांच्या पेक्षा पण वरती परमेश्वराचा प्रकाश आहे आणि तो परमेश्वराचा जो प्रकाश आहे, तो मनुष्याच्या मनामध्ये प्रकाशित असतो, त्याच्या विचारांमध्ये येत असतो. And this light represents faith, because pure light is only pure faith, which can be accessed by pure light inside of us. आणि तो शुद्ध प्रकाश म्हणजे एक प्रकाराचा शुद्ध विश्वास आहे आणि तो शुद्ध प्रकाश प्राप्त करणे म्हणजे तो शुद्ध विश्वास प्राप्त करणे आहे. Now, this light in a human being dwells inside the mind, where the mind processes the wisdom, knowledge, and the understanding to live and to have self-consciousness. आणि मनुष्याच्या मनामध्ये हा जो विचार आहे किंवा तो जो प्रकाश आहे तो असतो, त्याच्याद्वारे त्याचा विवेक बुद्धी असती, त्याच्या चेतना त्या ठिकाणामध्ये असतात मनुष्याच्या. Now, the light and the mind, the light dwells inside the mind. The mind now dwells within the soul, or there is a place of darkness, or it's called Selem, or darkness, and that darkness represents spirit. आणि हा जो प्रकाश आहे तो मनुष्याच्या मनामध्ये असतो आणि मनुष्याचं मन जे आहे ते त्याच्या जीवाच्या ठायी असतं आणि त्याच्या जीवाचा जो भाग आहे सेलेम ज्याला म्हणतात किंवा अंधकारमय असा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते असतं. The word Selem in Hebrew could mean shadows, or it could mean could be the shadow. It's the same word that's used in the book of Genesis, where God says that I've made man in my Selem, in my image. आणि सेलेम जो शब्द आहे त्याचा अर्थ सावली किंवा जे प्रतिरूप आहे त्याच्याबद्दल म्हटलं आहे की उत्पत्तीमध्ये देवानी म्हटलं मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, तो शब्द आहे. So if light represents faith and is pure faith, the mind represents
the place where understanding, knowledge, and study of God's word takes place. आणि जर हा प्रकाश म्हणजे शुद्ध प्रकाश म्हणजे शुद्ध किंवा खरा असा विश्वास आहे, तर आपलं जे मन आहे, त्या ठिकाणामध्ये मग परमेश्वराचं ज्ञान, बुद्धी आणि ह्याच्याद्वारे समजण्याची प्रक्रिया घडत असते. After that is the place of spirit, which is basically in darkness, where the mind is projecting images in that darkness. आणि मग आता हे सर्व आत्म्याशी जोडलं गेलेलं आहे, ज्या ठिकाणामध्ये अंधकार आहे, काहीच नाही. आणि मग आपलं जे मन आहे, ते त्या आत्म्यामध्ये एक प्रकारचे जे चित्र आहे किंवा चित्रीकरण आहे, ते टाकत असतं. And this darkness now represents prayer. Why is it important in prayer? Because in prayer, what are you doing? You are thinking, you are projecting, your mind is projecting into darkness. When you close your eyes, there is darkness. And your mind is projecting wisdom and understanding in this darkness. And you're using your mouth, which is the image of God, in this darkness to pray and to do spiritual warfare or to connect with God. आणि मग तो अंधकार जो आहे आता, तो प्रार्थना आहे एक प्रकारचं. प्रार्थनेच्या वेळेस जेव्हा आपण डोळे झाकतो, त्यावेळेस सुद्धा आपल्या समोर अंधकार येत असतो डोळे बंद केल्यावरती. आणि मग त्या अंधकारामध्ये आपल्या मनामधले जे विचार आहे, ते प्रतिमा उत्पन्न करतात. ते काहीतरी चित्र दाखवतात आपल्याला आणि मग आपण आपल्या मुखाच्या द्वारे ते शब्द बोलत असतो. Okay, so this is the place where you are fighting the principalities and powers of darkness, because that image that you are made in, that Selem, is the image that you need to be operating in. आणि इथे हे सामर्थ्य समजणं गरजेचं आहे. त्या सेलेममध्ये, त्या अंधकारामध्ये तुम्हाला ज्या प्रतिमा दिसत आहे, ज्या गोष्टी दिसत आहे, आपण त्या सामर्थ्याने ते कार्यरत होणं गरजेचं आहे. The idea is to purify the mind and let that light which is living inside your mind to fill the mind, and then the mind will filter this darkness, and this darkness will be rectified inside of you. आणि याचाच अर्थ हा आहे, की त्या अंधकारामध्ये असलेलं जे मन आहे, त्याने तो प्रकाश खरा जो आहे तो प्राप्त करावा. त्या प्रकाशाच्या सामर्थ्याद्वारे चांगल्या अशा प्रतिमा घडवून त्या प्रतिमा त्या अंधकारामध्ये प्रकाशित कराव्यात. And the light, which is pure faith, now filters down right to the lower levels of your soul. Now, the next level that holds all of this, the light, the mind, this darkness, holds all of this, is your garments, the garments of deeds and works, which is your soul. आणि मग ह्याच्या पुढचा टप्पा जर सांगायचा झाला, तर तो प्रकाश आहे, मग तो मनात आहे, मग तो अंधकारात आहे, जीवामध्ये आहे आणि मग त्याच्या पुढची गोष्ट आहे, की तुमचे जे कृत्य आहे आणि तुमचं बोलणं आहे, या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. So from light, everything fits into each other, like, it fits into one another like this. It's like how the light fits into the mind and the light fits into the darkness fits into the soul, like this. And the soul now is the place of activity, and it's the place where you're constantly putting on spiritual garments by way of your deeds. आणि ह्या सर्व गोष्टी एकमेकांच्या आतमध्ये दडलेल्या आहेत. जसा की तो प्रकाश मनामध्ये, मग ते मन आहे त्या अंधकारामध्ये, मग तो प्रकाश मन आणि ते अंधकार त्या जीवामध्ये आणि मग त्या जीवामध्ये आता विचार आहेत आणि मग तिथं आत्मिक जी वस्त्र आहेत, ती प्रगट व्हायला लागतात नंतर आपले शब्द आणि आपल्या कृतींच्याद्वारे. So if your mind is thinking something good, then you're putting on a garment of righteousness. If your mind is praying and worshiping God, you're putting on a garment of praise and prayer. It all depends on how purified your mind is and how rectified is that portion of darkness inside of you, whether it's been fully converted into light. आणि मग त्या प्रकाशाच्या द्वारे तुमच्या मनाचं किती परिवर्तन घडलेलं आहे आणि कितीच अंधकाराचं काम कमी होऊन त्या ठिकाणामध्ये प्रकाशाच्या प्रतिमा निर्माण झालेल्या आहे. त्याद्वारे ठरतं की तुमचे जे विचार आहे ती किती अधिक धार्मिकतेचे, किती अधिक चांगले आहेत, किती अधिक स्तुती आराधना करणारे आहेत. Now, all this fits into the nephesh, into the physical vessel
of this flesh and blood body that you live in. आणि मग हे सर्व जे आहे, हे नेफेशमध्ये किंवा एक जे पात्र आहे, ज्याच्यामध्ये आपलं मांस रक्त आहे आणि ज्याच्यामध्ये ठायी आपण जगत आहोत, त्याच्यामध्ये हे सर्व ठेवण्यात आलेलं आहे. If your mind is alienated from that light, or if your mind has removed that light which comes from God and is filled with darkness, then that darkness becomes very great inside of you. And then your garments and your deeds become unrighteous and full of sin. And your body, which is your vessel, now is a vessel of complete sin and iniquity in the sight of God. आणि मग समजा जर तो प्रकाशच कोणी ग्रहण केला नाही, तर त्या ठिकाणात अंधकारच राहील त्या मनामध्ये आणि मग तो अंधकार पुढचा जो अंधकार आहे, तो अधिक गडद होऊन जाईल. ते जीवन जे आहे ते अंधकाराने भरलं जाईल. ते जे विचार आहे, त्यांची वस्त्र मग अनीतीची असतील, दुष्कृत्यांची असतील आणि मग जे हे पात्र आहे जीवनाचं, त्याच्याद्वारे एक पापी, देवाला न आवडणारं असं जीवन प्रगट होईल. But if you allow that light to penetrate the deepest portions of your mind, because your mind is the vessel that contains that light, which comes from God, then the wisdom, understanding, and the knowledge that comes will elevate your mind and purify your mind. आणि जर त्या तुमच्या मनामध्ये जर तुम्ही तो देवाचा खरा प्रकाश जर ग्रहण केला असेल, तर मग तुमचं बुद्धी, ज्ञान आणि सामंजस्य आहे, या सर्व गोष्टी प्रकाशित होतील आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे सुद्धा प्रकाश प्रगट होईल. That is why Paul says, I think in the book of Romans chapter 8, he says, be transformed in your mind, in the spirit of your mind. Very, very important. आणि म्हणून रोम 8 मध्ये सुद्धा संत पावलाने सांगितलं आहे, की तुमच्या मनाचं नूतनीकरण होऊ द्या, म्हणजे त्याचं अधिक शुद्धीकरण होऊ द्या आणि अधिक शुद्ध स्वरूपात त्याला प्रगट होऊ द्या. So let's read verse 4 again. In him was life. We've understood the life, and this life was the light of men. आणि म्हणून योहान 1:4 आपण पुन्हा जर वाचलं तर त्या ठिकाणात म्हटलेलं आहे, त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. Verse 5. And the light shines in darkness, and the darkness does not understand it. 5वं वचन, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. Who is it talking about, my friends? What is Yohanan actually telling us out here? आणि मग इथे योहान जो आहे तो नक्की आपल्याला काय सांगत आहे? He's talking about you, that the light that comes from God, that first light, which was the expression of God, is shining, but the darkness inside of you is not able to understand that light. आणि तो या ठिकाणात म्हणत आहे, की देवाने त्याचं अस्तित्व प्रगट करायच्या वेळेस अगोदर जो शुद्ध स्वरूपामधला असा प्रकाश जो दाखवलेला आहे आणि तो प्रकाश आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनात असलेला जो अंधकार आहे, त्या अंधकाराने त्या प्रकाशाचा स्वीकार केलेला नाही, असं त्याला सांगायचं आहे. Now, the flesh and blood part of you, which is your nephesh basically, which is actually the soul, which comes from the earth. This is in constant activity and in constant turmoil. It's not at peace. आणि आपल्या शरीराचं जे पात्र आहे त्याच्यामधलं मांस आणि रक्ताचा जो भाग आहे, नेफेश त्याला म्हटलेला आहे आणि तो खरं तर जीवाचा भाग आहे, कारण तो पृथ्वी किंवा मातीपासून आलेला आहे आणि या ठिकाणामध्ये मनुष्याला कधी शांती नसती सदैव. Why? Because it does not know this light. It is not able to understand this light, even when the eyes are closed and is trying to pray. You can only see darkness out there because the mind is not yet transformed. आणि ह्या शरीरामध्ये शांती का नसते? कारण अंधकाराने त्या प्रकाशाला अजून ग्रहण केलेलं नाही. जरी प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद केले, तरी सुद्धा आपल्याला प्रकाश दिसत नाही, तर अंधकार दिसतो. कारण जे प्रकाशाचा खरा अर्थ आहे आणि त्याला खऱ्या रूपात स्वीकारलेलं नाही. So the idea is, as John says, that the light was the light was the life of all men. This light needs to permeate from the highest levels of God into your mind, into the darkness, transform the mind, cleanse the darkness,
come down into your deeds, into righteous deeds, and also now transform the physical vessel of flesh and blood that you live in. आणि मग हा जो देवापासूनचा शुद्ध स्वरूपातला प्रकाश आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. आपल्या मनामध्ये तो परिवर्तन करेल आणि मग त्या अंधकारात आपल्या जीवामध्ये तो परिवर्तन करेल आणि आपले जी वस्त्र आहेत, ते सुद्धा जे आहेत अनितीचे जातील आणि शुद्ध स्वरूपामध्ये प्रगट होईल आणि मग आपल्या जीवनाच्या द्वारे सुद्धा परमेश्वराचा तो प्रकाश प्रगट होईल. All things, all parts of the human being, that includes the flesh and blood, need to be transformed by this light, wherein the flesh and blood needs to be converted from a physical body to a corporeal metaphysical body and transformed like the body of our Lord Jesus Christ. Even the physical body needs to be transformed into light. आणि ह्या प्रकाशाला इतक्या अधिक स्वरूपामध्ये मनुष्याला ग्रहण करणं गरजेचं आहे, की आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग हा परिवर्तित होईल. आपलं रक्तमांस शरीर आहे, हे सुद्धा परिवर्तित होईल आणि एक गौरवी असं जे शरीर आहे आणि जे प्रकाशमान झालेलं आहे, अशा शरीरामध्ये त्याचं परिवर्तन व्हावं, इतकं आपल्याला ते स्वीकारायचं आहे. So the fight that's happening in the darkness inside of you while you're praying in the realm of prayer and spirit, that fight now is actually being fought in the physical realm by your body in terms of turmoil, fights, murders, all the physical activity that's causing sin. Therefore, the body is never at peace. आणि आपण डोळे झाकतो त्यावेळेस सुद्धा जो अंधकार आपल्या समोर येतो प्रार्थना करण्याच्या वेळेस आणि हा जो सर्व अंधकार आहे मनुष्याचं शरीर आणि मनुष्याचं जे जीवन आहे तो व्यापतो आणि मग तो अंधकार आहे तो दुष्कृत्य किंवा पापांच्या स्वरूपामध्ये प्रगट होतो आणि मग त्याद्वारे मनुष्य अंधकारमय होतो. ह्या सर्व गोष्टींचं परिवर्तन होणं आणि त्या प्रकाशाला खऱ्या अर्थाने स्वीकारणं हे गरजेचं आहे. The word peace in Hebrew, it's sometimes used as the word shalom, right? Peace. आणि शांतीसाठीचा जो शब्द आहे शलोम जो शब्द आहे हिब्रू मधला तर तो शांती म्हणून आपण पुष्कळ वेळेस वापरत असतो. But the true meaning of the word shalom is not peace. It means wholeness and completeness. परंतु शलोम या शब्दाचा खरा अर्थ शांती असं नाही होत तर पूर्णत्व आणि परिपूर्णत्व असं होतो. Peace is the result of you being at complete wholeness and completeness with God. आणि तुम्ही देवाबरोबर संपूर्णरित्या परिपूर्ण झाल्याचा परिणाम म्हणजे शांती असा त्याचा अर्थ होतो. Which means when you're saying peace be unto you or shalom aleichem, like how even Jesus addressed his disciples, shalom aleichem, he means to say be complete. Be complete. आणि आपण एकमेकांना सांगतो किंवा प्रभू येशू ख्रिस्तानी पण शिष्यांना सांगितलं शलोम अलेखेम हा जो शब्द आहे तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही पूर्ण व्हा, तुम्ही परिपूर्णतेशी जोडलं जा असा त्याचा अर्थ होतो. It's a very great thing to meet somebody and say shalom aleichem, be complete. You're encouraging him to allow the light of God to infiltrate from the highest levels of existence right to your physical body. That is the meaning of shalom aleichem, and to be whole and complete. आणि आपण एकमेकांना किंवा कोणाला भेटून शलोम अलेखेम हे जे अभिवादन करत असतो त्याच्यामध्ये फार गहन असा अर्थ आहे. आपण त्या व्यक्तीला उत्तेजन देत असतो की देवापासून निघणारा जो शुद्ध स्वरूपामधला प्रकाश आहे अत्युच्च प्रतीचा प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत आपण पोहोचवावा, तो ग्रहण करावा आणि त्याच्याद्वारे आपल्या शरीर आणि आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग आपण परिवर्तित करावा, त्याच्यात परिवर्तन आणावा असा त्याचा अर्थ होतो. Now in there's a portion in the Old Testament in Parasha Behalatcha where God instructs, also in the book of Exodus, God instructs Moses and Aaron, especially Moses, to make the menorah, the 7 lamp candlestick. आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये आहे आणि परमेश्वरांनी ज्यावेळेस मोशे आणि अहरोन यांना सांगितलं होतं की जे दीपस्तंभ आहे तो बनवण्यासाठी सांगितला होता, दीपवृक्ष बनवण्यासाठी. Yeah, and these lamps were told to be made, and the duty of lighting these lamps were given to Aaron.
आणि हा जो दीपवृक्ष त्याला बनवायला लावला होता, 7 शाखा होत्या त्याला आणि अहरोनाला कामगिरी दिली होती, की तो पेटवण्यासाठी प्रज्वलित करण्याची. In Parasha Behalotcha, that's in Exodus chapter 30, and we will look at uh, verse 8. If you'll have नि your Bibles, please open to Exodus 30, verse 8. आणि निर्गम मध्ये आपण 30वा त्याचा अध्याय जो आहे, त्याचं 8वं वचन जर पाहिलं, तर त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. It says, U Bahalot Aharon et Hanarot Bain Ha Arbaim Kataret Tamid. Whenever Aaron kindles the lamp, the duty of Aaron was to light these lamps. And let me explain what that means. आणि मराठीमध्ये 7वं वचन आहे की ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्य रूप धूप जाळावा आणि संध्याकाळी सुद्धा त्यांनी दिवे लावावेत असं 8व्या वचनात सांगितलेलं आहे. If you're reading the Hebrew, it uses the word beha'alot, which means Aaron has to elevate the lamps. He has to light the lamps and elevate it. That means he has to take the wick and not only light it, but he has to kindle it. He has to light the lamps so it ascends. आणि जर आपण हिब्रू मधला शब्द पाहिला खरा तर त्याचा अर्थ काय फक्त ते दिवे पेटवावे असा अर्थ होत नाही, तर त्याच्यामध्ये जी वात असती ती सुद्धा त्याने नीट करावी आणि मग ते प्रज्वलित करावं, जसं की ते तो प्रकाश वरती असा जाईल अशा पद्धतीचं ते असावं. The nature of fire is to always ascend. आणि आगीचा स्वभावच असतो की ती नेहमी वरती अशी उफाळत असते. Your soul inside of you, your innermost being, is like a candle, it's like a lamp that needs to be lit. And when that light from God comes inside of you like a fire and lights you, you start to do aliyah, spiritual aliyah, and you're lifting yourself to God, like this lamp that Aaron lights every evening. आणि मनुष्याचा जो जीव आहे तो एखाद्या दिव्याप्रमाणे आहे. जेव्हा देवापासूनचा प्रकाश आणि अग्नी आपल्याला प्राप्त होईल आणि त्याच्याद्वारे तो पेटवण्यात येईल, त्यावेळेस तो जी ती पेटलेली वात आहे किंवा तो प्रकाश आहे, तो अग्नी जो आहे तो वरती असा उचलला जाईल. आलिया त्याला म्हणतात की वरती उचलले जाणे किंवा वर जाणे, वरच्या दृष्टीने प्रवास करणे, हे जे मनुष्याच्या जीवामध्ये घडणारं कार्य आहे ते देवाच्या प्रकाशाद्वारे घडतं. So Aaron, being the high priest, had a role to elevate all the souls of Israel by this way of teaching them how to fill themselves with the eternal light of God. आणि म्हणून अहरोन जो आहे हा मुख्य याजक होता आणि त्याला देवाने ती अप्रत्यक्षरित्या ही कामगिरी दिली होती की संपूर्ण जे इस्रायल लोक आहे त्या प्रत्येकामध्ये देवाचा प्रकाश त्यांनी ग्रहण करून देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, हे उत्तेजनाचं कार्य अहरोनाला दिलं होतं करायला. Subsequent generations from Aaron, when it came to the first temple and the second temple, the high priests were not of that ability and the quality to elevate souls and teach them to elevate themselves the way God wanted them to fill themselves with light and to elevate. आणि अहरोनापासून मग पिढ्यानपिढ्या पुढे जे मुख्य याजक होत गेले, पहिलं मंदिर झालं, दुसरं मंदिर झालं आणि हळूहळू त्या प्रमुख याजकांमध्ये तसा स्वभाव राहिला नाही की जी देवाची मुख्य इच्छा होती की त्यांनी लोकांच्या ठायी ती जागृती उत्पन्न करावी आणि त्यांनी त्यांच्या जीवामध्ये तो देवाचा प्रकाश प्राप्त करून घ्यावा, हे कामगिरी ते करू शकत नव्हते. They were only lighting the lamps every day and lighting the lamps as a physical thing, but they were not doing that internal spiritual journey of aliyah and teaching the common people also to do the same. Therefore, the temples were destroyed. आणि ते त्यांची जी कामगिरी एक आहे करायचं म्हणून फक्त मंदिरामध्ये ठेवलेले जे दीपवृक्षाचे दिवे आहे ते लोक तेच पेटवत होते, परंतु आत्मिक जी कामगिरी होती त्यांना की मनुष्य जे आहे, इस्रायल राष्ट्र आहे, त्यांच्यामध्ये परमेश्वराचा प्रकाश पोचवण्याचं काम ते लोक करत नव्हते आणि ह्या सर्व कारणांमुळे मंदिरांचा नाश झालेला आहे, ते धूळधाण झाली त्यांची. So now, what have we learned? The most important thing is this light. Okay. Now let's read verse 7 and verse 8. They came as there was a man sent from God whose name was Yohanan.
The same came for a witness to bear witness of that light, that all men through him might believe. He was not that light, but he was sent to bear witness of that light. 6, 7, and 8. आणि योहान 1, 6, 7 आणि 8 आपण वाचूया. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, ह्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावे. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. I hope you are understanding all that I'm trying to tell you, because this is very deep. If anyone thinks the New Testament is just a gospel to read, my friends, today it should hit you all like one big bomb to understand that the New Testament is of different level altogether. आणि जर कोणाला वाटत असेल की नवीन करार एक फार सोपं असं फक्त शुभवर्तमानाचं पुस्तक आहे, तर तुम्हाला समजत असेल की तसं नाही, तर ते अतिउच्च पद्धतीचं देवाचं वचन आहे. ते फार खोलवर सखोल अभ्यास केल्यावरती आपल्याला समजतं आणि ही जी वचनं आता वाचली त्याचा अर्थ देखील तुम्हाला थोडा बहुत समजलाच असेल. Verse 9, that was the true light which lights every man that comes into the world. 9वं वचन, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. It doesn't matter whether you're a believer or unbeliever, nothing. Everybody has the spark of that light, in that small spark or a great spark if you're a believer. आणि तुम्ही विश्वासणारे असा किंवा नसा कोणीही असा तुम्ही, प्रत्येक व्यक्तीच्या ठायी त्या प्रकाशाचा थोडासा अशी ती ठिणगी प्रत्येकाच्या ठायी अस्तित्वात आहे. फक्त जर विश्वासणारे आहे तर ती थोडीशी वाढलेली आणि मोठी झालेली आहे. But if that light extinguishes or goes back, returns back to God, that moment you die. आणि तो जो प्रकाश आहे तो ज्यावेळेस आपल्यामधून निघून देवाकडे पुन्हा जातो, त्या क्षणाला मनुष्याचा मृत्यू होत असतो. Now, this express image that God had expressed before all things, that same express image became flesh because he is the reality of all creation in the first place. आणि हा देवाची जी प्रगट झालेली प्रतिमा आहे, ती त्या प्रकाशाच्या रूपामध्ये प्रगट झालेली आहे. कारण त्या स्वरूपामध्येच देवाने सर्वात प्रथम आपल्याला स्वतःला प्रगट केलेलं आहे. Because that express image, through him and with him and in him, he has created all this physical world. He contracted himself, the essence of himself, into the womb of Mary and was born as flesh. आणि मग हा जो परिपूर्ण असा जो प्रकाश आहे, त्याने स्वतःला प्रगट करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने स्वतःला कमी स्वरूपात प्रगट करून मग तो त्या मरियेच्या गर्भामध्ये त्याने प्रवेश केला आणि मग त्या ठिकाणामध्ये तो होता. That is why when he died on that cross and he gave up his spirit, there was an earthquake, because all of creation trembled when he gave up his spirit on that cross. आणि म्हणूनच क्रूसखांबावरती ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला, त्याने त्याचा आत्मा ज्यावेळेस देवाकडे सोपून दिला, त्यावेळेस संपूर्ण पृथ्वीवरती भूमिकंप झाला असं म्हटलेलं आहे. कारण तो प्रकाश त्याने पुन्हा दिला आणि त्यावेळेस तिथे संपूर्ण सृष्टी त्या प्रकाशापुढे थरथर कापलेली आहे. Okay, I'm going to kind of end at chapter 10, verse 10, but I'm going to tell you all, connected to this, what is Hanukkah now. Because Hanukkah has got to do with the festival of lights. आणि खनुका हा जो सण आहे, तो प्रकाशाचा सण असंच त्याला म्हटलेलं आहे आणि म्हणून मी त्याच्याबद्दल पण थोडं सांगणार आहे आणि 10व्या वचनात वाचून मी इथे समाप्त करणार आहे. Hanukkah is a festival called the Festival of Dedication, which is celebrated every year during December time in Israel, or by the आणि Jewish people. ज्युइश जे लोक आहे किंवा इस्रायलमध्ये हा जो खनुकाचा जो हा सण आहे, दिव्यांचा जो उत्सव आहे, तो डिसेंबरच्या वेळेस तिथे साजरा करण्यात येत असतो. It's called the Feast of Dedication in the New Testament. नवीन करारामध्ये तो समर्पणाचा सण असं म्हटलेला आहे. I think it's mentioned in John 7, chapter 7. आणि योहान 7 मधून आपण पाहूया. In 7 and
Which verse is this? Are you talking about John 10:22? 1 second. Is it? Is it 10:22? 10:22. Yes, sorry. John 10:22. Can you read that? आणि योहान 10:22 आपण वाचणार आहोत. तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता. Ha. It was the feast of dedication, and this is what Hanukkah is all about. Because the And- word Hanukkah comes from the word Chinuk, which means to dedicate something. आणि पुनर्स्थापनेचा किंवा समर्पणाचा सण असं त्याला म्हटलेलं आहे. कारण जो खणूक हा जो शब्द आहे, मूळ शब्द आहे, त्याचा अर्थच समर्पण करणं असं होतं. Okay. So Hanukkah basically is celebrated by the Jewish people to rededicate the temple and to purify the temple when it was destroyed and it was made impure by the Greeks who done some evil things in the temple. आणि जे ग्रीक्स आहे आणि ग्रीक जे होते लोकं आणि त्यांनी ज्यावेळेस मंदिरावरती आक्रमण केलं आणि तिथं अशुद्धतेच्या काही गोष्टी केल्या होत्या, त्या अशुद्धतेपासून पुन्हा सर्व शुद्धीकरण करण्यासाठी त्यावेळेस पुनर्स्थापनेच्या सणाची सुरुवात झालेली आहे. Because about 150 years before Jesus, the Greek people and the Greek culture was the rulers of all that land of Syria, Israel, Egypt. All these places were ruled by the Greeks. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवर प्रगट होण्याच्या जवळ-जवळ 150 वर्ष अगोदर तो जो परिसर आहे, त्याच्या आसपासचा जो भाग आहे, त्या सर्व ठिकाणांमध्ये ग्रीक लोकांचं राज्य होतं. And for some reason, the Jewish people started fighting with these Greek rulers. आणि काही कारणांमुळे हे जे इस्रायल लोकं आहे आणि मग ते त्या ग्रीक लोकांबरोबर ते वादविवाद किंवा युद्ध करत होते. So what they done was the Greeks came and they broke down Jerusalem and they went into the temple and they started sacrificing all impure animals on the holy temple of God on the altar. They started sacrificing pigs and all these things and setting up all alien gods inside the temple. आणि मग ह्या ग्रीक लोकांनी त्याच्या बदल्यात काय केलं, की मंदिराचं यरुशलेमेचे जे कोट आहे ते पाडले आणि मंदिरावरती ताबा घेतला आणि वेदी जी आहे मंदिरामधली, त्याच्यामध्ये जे पवित्र शास्त्रानुसार अशुद्ध असे जे प्राणी आहे आणि डुक्कर आणि अशा प्रकारचे जे प्राणी आहेत, त्यांचे अर्पण ते करायला लागले आणि जे बाहेरचे सर्व जे अशुद्ध अमंगळ दैवत आहे, ते तिथं त्यांनी स्थापना केली मंदिरामध्ये. So there was a family called Yehuda HaMachbi. He and about 1,000 of the fellow priests got together and they started fighting these Jews, fighting the Greeks, and then they won the war and they threw the Greeks out of the land. आणि यहूदा मक्बी हा जो व्यक्ती होता, त्याच्याबरोबर आणखी 1000 असे लोकं होते आणि त्या सर्वांनी मिळून त्या ग्रीक लोकांबरोबर युद्ध केलं आणि त्यांनी त्या ठिकाणांमधून बाहेर काढून टाकलं. So then they took the temple into their hands, they cleansed it, they purified it, and they made it proper and holy again. And then they started doing their normal sacrifices back again in this temple, and they rededicated the temple back to its holy service. आणि मग त्यांनी त्या मंदिराचं सर्व शुद्धीकरण केलं, अशुद्ध गोष्टी काढल्या आणि प्रभूला पुन्हा त्याचं समर्पण केलं आणि मग देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्यांची जी नित्य अशी अर्पणं होती आणि ह्या सर्व गोष्टी ते त्याच्यानंतर पुन्हा करू लागले. But they found when they rededicated the temple, there was no pure olive oil to light the lamps in the temple, the menorah. आणि जे दीपवृक्ष होता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी अतिशय शुद्ध स्वरूपामधलं जैतुनाचं तेल त्यावेळेस लागायचं. तशी आज्ञा होती, परंतु त्यांना ते मिळालं नाही त्यावेळेस. Because you could not just take any olive oil and put it into a lamp. It had to be holy, sanctified, pure, holy oil, the first oil which had to be used. And it could not be found in Israel at that point of time. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उपलब्ध होईल ते जैतुनाचं तेल टाकण्यात येत नव्हतं. तर ते अतिशय शुद्ध स्वरूपामधलं आणि ते सर्व सांगितलेला विधी करून जे बनवलेलं आहे, तेच तेल टाकावं लागत होतं. परंतु त्यावेळेस ते तेल तिथे अस्तित्वात नव्हतं. So a miracle happened. There was little oil in that menorah, and that little oil lasted for 8 days till they found pure and fresh oil.
आणि त्या ठिकाणामध्ये मग चमत्कार झाला, की ते जो दीपवृक्ष होता त्याच्यामध्ये अगोदरचं जे ते शुद्ध स्वरूपातलं तेल जे होतं ते अतिशय थोडक्या प्रमाणात होतं. परंतु चमत्काराच्या द्वारे त्या लोकांना ते शुद्ध स्वरूपातलं तेल शोधूपर्यंत 8 दिवस लागले आणि 8 दिवस ते जे दीपवृक्ष आहे तो तसा पेटता राहिला त्या थोड्याशा तेलावरती. So, based on that miracle, every year the Jewish people celebrate this dedication with an eight-branched menorah for those 8 days, and they celebrate this feast of dedication. And Jesus himself was walking in the temple in John 22 at this feast. आणि मग त्याला 8 ज्या शाखा आहेत, त्या 8 शाखांचा जो दीपवृक्ष आहे, त्याच्यामध्ये ते तेल टाकून आणि ते दरवर्षी ह्या गोष्टीच्या स्मरणार्थ ते पेटवतात आणि ह्या वचनानुसार येशू ख्रिस्त सुद्धा त्यावेळेस त्या मंदिरामध्ये होता. But friends, remember and reflect what we studied about the menorah and about the light and about ascending and kindling the light. What is the spiritual meaning of this menorah and what Hanukkah actually stands for? आणि आता ह्याच्या अगोदर आपण जे सर्व पाहिलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, की देवापासूनचा जो प्रकाश आणि हा दीपवृक्ष काय आहे आणि तो पेटवण्यात येतो तो अग्नी काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून लक्षात ठेवा, की हा जो सण आहे, हा प्रकाशाचा सण आहे, त्याच्याशी जोडला गेला आहे. तर त्याचा खरा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. And we will continue this deeper and deeper into the book of John next week. And I hope you all have been blessed. And I'm going to end here, friends. We've crossed 1 hour. So good night and shalom. And be complete, all of you all, in the precious name of our Lord and Savior Jesus. आपण पुढच्या आठवड्यामध्ये हा अभ्यास जो आहे, हा आपला पुढे नेणार आहोत. आणखी गहन गोष्टी देवाच्या वचनामध्ये मधून पाहणार आहोत आणि 1 तास होऊन गेलेला आहे. म्हणून आपण आज इथे थांबणार आहोत. तुम्हा सर्वांना शुभरात्री आणि तुम्ही प्रभूमध्ये परिपूर्ण व्हा, असं तुम्हाला उत्तेजन देतो. शलोम.